हाय, मी धनश्री. माझ्या तनूच्या म्हणजे माझ्या मुलीच्या यूट्यूब फॅमिलीला म्हणजेच इनडायरेक्टली माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा मनापासून नमस्कार. आज मी इथे स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याच्या पातीची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी इथे मी कांद्याची पात मिठाच्या पाण्यातनं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. पाणी इतकं गढूळ होतं, 3 वेळा धुवून मी डायरेक्ट नळाखाली कांद्याची पात धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर मी भाजी सुकायला ठेवली आहे. त्याच्यानंतर इथे मी मसुरीची डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे. आता मी भाजी सुकल्यानंतर ती कापायला घेतली आहे. अगदी जास्त बारीकही चिरायची नाही, मोठीही चिरायची नाही. नॉर्मल भाजी चिरून घ्यायची, पण ती सुकल्यानंतरच चिरायला घ्यायची. आता इथे मसुरीची डाळ रेडी आहे, कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि आता इथे मी लसूण वाटायला घेतला आहे. इकडे एक कढई ठेवली आहे गॅसवर. गॅस मोठा ठेवला आहे. कढई गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. कोणाला चमचमीत तेलाची भाजी आवडते, कोणाला कमी तेलाची भाजी आवडते. आता मी याच्यामध्ये जिरे टाकत आहे. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे. लसणाचा रंग लालसर होऊ द्यायचा, जास्त करपावायचा नाही. अगदी कच्चेपणा घालवण्यापुरताच लसूण परतून घ्यायचा, त्याने भाजीला चव छान येते. त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट, हळद टाकत आहे. हे मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मी आता कांद्याची पात टाकत आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे. कोणतीही हिरवी पालेभाजी करताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि हिरवी पालेभाजी कधीच झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही. ती तेलात चांगली परतल्याशिवाय भाजीला चव चांगली येत नाही. लगेच मीठ टाकायची घाई भाजीमध्ये करायची नाही. तेलात चांगली परतल्यानंतरच भाजीमध्ये मीठ टाकायचं. इथे मी आता कांद्याची सगळी चिरलेली पात टाकून घेतली आहे. आता लसणाची फोडणी, तेलाची फोडणी सगळ्या भाजीला लावण्यासाठी भाजी व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवायचा. कांद्याची पात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्याच्या पातीमध्ये ए, सी व के विटॅमिन असतात, जे आपल्या हाडांमधील खनिजे टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे आपली हाडे मजबूत राहण्यास मदत करते. कांद्याची पातीमध्ये फायबरचे प्रमाणसुद्धा जास्त असते. त्याच्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारण्यास कांद्याची पात मदत करते. कांद्याच्या पातीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण असल्यामुळे आपला BP आणि बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. इव्हन त्याच्या एक घटक अजून एक राहिलेला ल्युटोन नावाचा एक घटक आहे, ज्याने आपल्याला दृष्टी सुधारण्यास मदत होते. याच्यामुळे तुम्हाला कळलंच असेल कांद्याची पात आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे. आता भाजी इथे वाफलत आलेली आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे. भाजी मऊ झाली आहे. मी याच्यात मीठही टाकलं आहे. आता आपण धुवून घेतलेली मसुरीची डाळ मी याच्यामध्ये टाकत आहे. इथे मी मसुरीची डाळ थोडी जास्त टाकली आहे, पण कांद्याची पातीचे प्रमाण जास्त आणि मसुरीच्या डाळीचं प्रमाण कमी असेल तर भाजी अजूनही छान लागते. आपल्याला भाजी वाढवायची असेल तर आपण मसुरीची डाळ जास्त टाकू शकतो. माझ्याकडे एकच कांद्याची पातीची गड्डी होती, म्हणून मी इथे मसुरीची डाळ जास्त टाकली आहे. आता ती अगदी व्यवस्थित परतून घेतली आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे मी. आता भाजी वाफलत आहे. आता पाणी टाकत आहे. पाणी अगदी थोडंसंच टाकायचं आहे मसुरीची डाळ शिजण्यासाठी, कारण कांद्याची पात शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता पाणी टाकून मी मसूर डाळ आता 5-7 मिनटासाठी शिजवून घेत आहे. गॅस आता मीडियम करत आहे. आता ही भाजीला उकळी आल्यासारखं झालं आहे.
आता याच्यावर झाकण ठेवत आहे. पाच 7 मिनिटं झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची. गॅस मिडियम केलेला आहे. अधूनमधून परतून घ्यायची. पाण्याचं प्रमाण कसं आहे, पाणी आटलं आहे का हे चेक करायचं. भाजी तळाशी चिकटू नये यासाठी. पण पाण्याचं प्रमाण योग्यच हवं. अशी आता ही भाजी छानपैकी शिजलेली आहे.